स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आजच्या या कोपरा सभेच्या निमित्तानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा या ठिकाणी संपन्न होत आहे ते तालुक्याचे माजी आमदार, आपणा सर्वांचे आदरस्थान आदरणीय बापूसाहेब गावडे, सर्व सन्मान्य मान्यवर, व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, माता पिता, बंधू आणि भगिनींनो, पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि या कोपरा सभेच्या निमित्तानं मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. निश्चितपणानं जिल्हा परिषदेची निवडणूक ही जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर लागलेली आहे आणि आपण सर्वजण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी असावा ही भावना मनामध्ये ठेवून आपण सर्वजण या ठिकाणी वाट पाहत होता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि मग महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, या सगळीकडच्या निवडणुका लागल्यानंतर त्या निवडणुकीला सामोरे जाण्याकरता आपण सर्वजण सज्ज राहत असताना आज या टाकळी आजी या गटामध्ये आपण सर्वजण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देखील सज्ज झालेला आहात. आपणा सर्वांचे लाडके उमेदवार आणि आमचे परमस्नेही जिल्हा परिषदेचे उमेदवार राजूदादा गावडे आणि पंचायत समितीच्या उमेदवार सुनीताताई कड यांच्या या कॉर्नर मीटिंगच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आदरणीय आमदार बापूसाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूदादा काम करत असताना हा परिसर आमदार साहेबांनी यापूर्वी नंदनवन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आम्ही लहान असतानापासून या ठिकाणी आमदार साहेबांना पाहत आहोत. आमचे आणि या कुटुंबाचे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. मग ते आमच्या जातेगावच्या प्रकाश बापू पवार यांच्या माध्यमातून आमदार साहेबांची आणि आमच्या कुटुंबाची त्या ठिकाणी अजून जवळीक त्या ठिकाणी निर्माण झाली आणि या सर्व घडामोडी होत असताना एक वेगळं ऋणानुबंध या कुटुंबाचं आणि आमच्या कुटुंबाचं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून आज या मीटिंगच्या माध्यमातून आज राजूदादांना आणि सुनीताताईंना आपण जिल्हा परिषदेमध्ये जाण्याकरता आपण सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहेत. निश्चितपणानं एका पक्षासाठी काम करत असताना राजकीय स्थित्यंतर राजकारणामध्ये होत असतात आणि ती राजकीय स्थित्यंतर आज आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये घडलेली आहेत. आम्ही देखील महानगरपालिकेमध्ये काम करत असताना तिथे देखील राजकीय स्थित्यंतर घडलेली आहेत. परंतु पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, किंबहुना महाराष्ट्रातल्या बहुतांश महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी लोकांनी कौल दिलेला आहे आणि आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, जिल्ह्याच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, या मोठ्या संस्था आज भारतीय जनता पार्टीकडे त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आज भारतीय जनता पार्टी ताकदीने काम करते आहे. पुणे शहरामध्ये देखील जवळजवळ 119 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे. आणि म्हणून ज्या वेळेला सत्तेचा कल आणि लोकांचा कल एका दिशेने जात असताना आज ती सुवर्ण संधी आपल्याला देखील मिळालेली आहे
आणि त्या कलाकडे त्या ठिकाणी झुकण्याचं काम आज एक उमेदवार या नात्यानं राजूदादा आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना मतदार म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी भूमिका घ्यावी अशी विनंती करण्याकरता मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. निश्चितपणानं आपण जर या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गेले 60-70 वर्ष जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर स्थित्यंतर अनेक वेळा त्या ठिकाणी घडत गेलेले आहे. पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी राजवट असायची असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असं म्हटलं जायचं की काँग्रेस पक्षावरती एकदा उभा राहिला की माणूस निवडून येईल. मध्यंतरीच्या काळामध्ये जिल्ह्याचं राजकारण जर पाहिलं तर जिल्ह्याच्या राजकारणाचं आणि जिल्ह्याचं समीकरण असं असायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी मिळाली की तो त्या ठिकाणी निवडून आला म्हणून समजायचं. आणि हे स्थित्यंतर घडत असताना अलीकडच्या काळामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला कधी पाहायला मिळत नव्हती, परंतु पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मागच्या म्हणजे आता जवळजवळ दुसरी टर्म आहे, एकतर्फी सत्ता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे. हे सांगण्याचा उद्देश हे आहे की भारतीय जनता पार्टीने देखील जिल्ह्यामध्ये शहरामध्ये या ठिकाणी पाय रवण्याकरता ज्या ठिकाणी सुरुवात केली. मग आळंदी नगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तिथे देखील एक हाती सत्ता त्या ठिकाणी मिळालेली आहे. सासवड नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता मिळालेली आहे. शिरूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पद जर त्या ठिकाणी आपण बाजूला केलं तर नगरसेवकांच्या माध्यमातून देखील कल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. म्हणून या ठिकाणी माझं सांगण्याचा उद्देश हे आहे की आज जर आपण पाहिलं तर लोकांचा कल हा भारतीय जनता पार्टीच्या दिशेने त्या ठिकाणी आपण सर्वांना जाताना त्या ठिकाणी आपण सर्वजण जाताना या ठिकाणी पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती लोकांचा त्या ठिकाणी विश्वास वाढू लागलेला आहे. कारण त्या ठिकाणी एक उमदं नेतृत्व, कर्तृत्व संपन्न नेतृत्व त्या ठिकाणी पुढे येऊ लागलेलं आहे. एक अभ्यासू नेतृत्व त्या ठिकाणी पुढे येऊ लागलेलं आहे आणि या भारताचं भविष्याचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहण्याची भूमिका लोकांची झालेली आहे. आणि म्हणून अशा नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि ती त्या ठिकाणी गरज ओळखून आपण सर्वांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी निवडून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून करावा. निश्चितपणानं स्थित्यंतर झाल्यानंतर ही संधी या ठिकाणी आपल्या गटाला मिळालेली आहे. निश्चितपणानं बापूसाहेब गावडेंच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एका विशिष्ट पक्षाच्या माध्यमातून पक्षाला न्याय किती द्यावा हे या ठिकाणी बापूसाहेब गावडेंनी या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. म्हणून गेले 50-60 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी अविरतपणे या ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची सेवा करताना या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. मला एका युट्यूबच्या माध्यमातून मी त्यांचं त्या ठिकाणी भाषण ऐकलेलं होतं की ज्या वेळेला पवार साहेब राजकारणामध्ये नव्हते त्यावेळेला ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. कदाचित मी याची पुष्टी देत नाही, मला साहेब माहित नाही, परंतु मी ऐकलेलं आहे. आणि तेव्हापासून राजकारण करतायत आणि तेव्हापासून आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला अशा व्यक्तीला ज्या ठिकाणी न्याय मिळत नाही त्यावेळेला एक पर्यायी व्यवस्था आपण त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे ही त्या ठिकाणी समस्त जनतेची त्या ठिकाणी भावना होती. परंतु पर्यायी त्या ठिकाणी स्वीकारत असताना तो पर्याय योग्य आहे का हे देखील तितकंच गरजेचं होतं. आणि म्हणून मी आतापर्यंत जेवढ्या वेळ आपल्याला सांगितलंय की पर्याय हा भारतीय जनता पार्टीचा त्यांनी निवडलेला आहे. कारण भारतीय जनता पार्टी हा पर्याय नसून हा एक प्रस्थापित पक्ष आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि ज्याच्या आधारावरती आपल्याला भविष्यामध्ये या जिल्हा परिषद गटाचा या ठिकाणी विकास करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. उद्या तालुक्यात काय घडेल, जिल्ह्यामध्ये काय घडेल हा भाग वेगळा आहे. उद्या राज्यामध्ये उद्या त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कोणाची येईल हा उद्याचा भाग आहे. परंतु आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी राजेंद्रदादा गावडे आणि सुनेताताई गड यांना निवडून दिल्यानंतर जरी त्या ठिकाणी उद्या सत्ता जरी जिल्हा परिषदेमध्ये आली नाही तर एक खंबीर नेतृत्व राज्यामध्ये आपल्याला आहे. आणि ज्या राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतायत, मी आताच पाठीमागच्या या ठिकाणी भाषणामध्ये ऐकलं की त्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रोटोकॉल त्या ठिकाणी तोडून आदरणीय बापूसाहेब गावडेंना त्यांच्या घरी भेटण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे ही जी घट्ट त्या ठिकाणी मैत्री आहे या मैत्रीच्या माध्यमातून या संबंधाच्या माध्यमातून या गटाचा विकास करण्याकरता आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे. त्या संधीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका आज मतदानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी या ठिकाणी द्यावी. आज पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही देखील ऐन वेळेला त्या ठिकाणी स्थित्यंतर केलं पुणे महानगरपालिकेला. आज माझे वडील त्या ठिकाणी आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, परंतु माझा भाऊ त्या ठिकाणी
भारतीय जनता पार्टीमध्ये माझी भाऊजाई देखील भारतीय जनता पार्टीमध्ये 2 वेगवेगळ्या वॉर्डमध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेल्या होत्या. परंतु लोकांचा विश्वास आहे, लोकांना माहिती आहे ही काम करणारी मंडळी आहेत, ही सेवा करणारी मंडळी आहेत, ही लोकांना न्याय देणारी मंडळी आहेत. आणि म्हणून लोकांनी ज्या वेळेला मतदान केलं ना, त्यावेळेला 18,000 मताच्या फरकाने त्या ठिकाणी सीट निवडून दिलेल्या आहेत. 18,000 मताच्या. आणि म्हणून आधी मंडळी काम करणारी आहेत, ही मंडळी काम करणारी आहेत. बापूसाहेब गावडेंचा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर आहे. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, कारण आपण सर्वजण या ठिकाणी बापूसाहेब गावडेंच्या घरातली मंडळी आहेत. आणि म्हणून घरातल्या मंडळींना विशेषतः सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु माईक घेतला तर माईक मध्ये सांगावं देखील लागतं. आणि म्हणून हे सांगण्याकरता या ठिकाणी 2 मिनिटासाठी मी उभा आहे. आणि आज या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी एक पाहुणा या रूपाने मी या ठिकाणी आल्यानंतर देखील मला जी काही बोलण्याची संधी या माध्यमातून दिली त्याबद्दल ग्रामस्थांचं या ठिकाणी अभिनंदन, ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आदरणीय राजेंद्रदादा गावडे आणि या ठिकाणी सुनीताताई कड यांना या ठिकाणी निवडून देण्याचं आव्हान या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या पवित्र सभामंडपामध्ये चालू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरा सभेच्या निमित्ताने आपल्याला जे अध्यक्ष लाभले, आपल्या पेठ विभागाचे दैवत, युगपुरुष, विकास पुरुष आदरणीय बापूसाहेब गावडे, मंचावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि बहिणींनो, आपण सर्व तरुणांनी, ज्येष्ठांनी गावडे साहेबांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. आमचं वय नाही तेवढं गावडे साहेबांचा वयाच्या डबल त्यांचा अनुभव आहे. आमचं वय आता 35 आहे, गावडे साहेबांना 60 वर्षाचा कामाचा अनुभव आपण सगळ्यांनी ज्येष्ठ मंडळी आहे तिथं. तेव्हापासून साहेब काम करत आलेत आणि काम करत असताना वयाच्या 60 वर्ष साहेबांनी पक्ष वाढवला, आपल्या प्रत्येक पेठ भागात पोहोचवला, तालुक्यात पोहोचवला. आणि त्याच पक्षाने ऐनवेळी आपल्या साहेबांना आणि राजूदादाला उमेदवारी नाकारली आणि ती उमेदवारी नाकारल्यानंतर जो आपल्याला पक्ष स्वीकारावा लागला ते आपल्याला सर्वांना हे चित्र माहीत आहे. हा पक्ष काही आपण नाही स्वीकारला, उमेदवारी आपल्या पक्षाने नाकारल्यामुळं नाईलाज असतो आपल्याला हा पक्ष स्वीकारावा लागला. आपल्या भागात जरी भाजपचं वर्चस्व कमी होतं, भाजप नव्हतंच आपल्या भागात, बाबूराव पचरणे साहेब आमदार झाल्यानंतर परत कोणी आपण त्या भागात कमळाला मतदान केलेली माणसं नाही. कायम आपण साहेबांबरोबर राहिलो, साहेबांचं जे चिन्ह असेल काय असेल ते, पण आपल्या भागातच साहेबच पक्ष होता. वर्ष पाटलांचा एकदा विषय झाला, कोणतरी विषय घेतला साहेबांपाशी याला उमेदवारी द्यायची, तर त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं होतं बापूसाहेब बाजूला केल्यावर तुमच्या बरोबर या पेठ भागाची माणसं किती आहे. त्यावेळेस साहेबांच्या डोक्यात विषय पडला होता का बापूसाहेब जर बाजूला गेले तर नक्कीच आपल्या बरोबर कोणी थांबणार नाही. आदरणीय अजितदादा साहेब, पवार साहेब 4-5 दिवसापूर्वी आपल्यातून गेले. ज्या पक्षाने ज्या नाव वाढवलं त्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मागच्या विधानसभा असतील, लोकसभा असतील, ज्या माणसांनी ज्या पक्षावर अवहेलना केली, ज्या पक्षावर अजितदादावर बोलले, तीच माणसं आज अजितदादाचा अस्थि कलश घेऊन मिरवतात. आपल्यालाही भावना आहेत, आपणही अजितदादांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, आजही आहे, उद्या राहणार आणि अजितदादा आपल्या काय स्मरणात राहील. अजितदादांचं गेल्यानंतर दुःख हे नक्कीच आहे. अजितदादा गेल्यामुळे आपल्या पेठ भागाला, आपल्या पुणे जिल्हा असतील, कारण ते पालकमंत्री होते, आपल्या पश्चिम महाराष्ट्राला नक्कीच नुकसान झालेलं आहे. त्यांच्या भावना नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. पण ही सोंग करण्याची पद्धत आहे. तुम्ही सोंग पाहिले असतील, प्रत्येक सोंग कशा पद्धतीने, कोण कशा पद्धतीने प्रचार करतोय, पप्प्या काय घेतात, कोण काय करतात, सगळ्यांनी पाहिलं. आमच्या गावात आमच्याही पप्प्या घेतल्या, पण आम्ही गावात प्रचाराला होतो, समोरासमोर आले, घेतल्या, घ्या व्हिडिओ लगेच. नाईलाज असं होतं ते घेते समोर आल्यावर, काय त्याला विलाज नाही, त्यांचा तो फंडात पकडला आता तो, त्यामुळे विलाज नाही. आमचे दादा कामाचा माणूस आहे. आजीदादा जसे कामाचे माणूस होते तसे आपले दादाही कामाचे माणूस आहेत. कोणत्या भागात कोणतं काम कसं टाकायचं आणि कोणत्या विभागामार्फत कोणतं काम पोहोचवायचं हे दादाला नक्कीच 100% दादाला अनुभव आहे. पंचायत समितीला आपण मागच्या वेळेस आपला उमेदवार निवडून दिला. वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या पंचायती समिती मार्फत आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवल्या जातात. त्या योजना पोहोचवण्याचं काम
आपल्या या मागच्या उमेदवारांनी किती लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून दिल्या, किती कॅम्प लावले या उमेदवारांनी. हे आवर्जून आपण मागच्या 5 वर्षात त्यांचं 4 वर्ष इलेक्शन झालंच नाही, पण 5 वर्ष जरी पंचायत समितीला उमेदवार होतेच ना, त्या किती योजना राबवल्या, किती शेतकऱ्यांना फायदा करून दिला, याचा त्यांनी नक्कीच त्यांच्या भाषणामध्ये सांगावं ना. या शेतकऱ्याला मी ही योजना आणून दिली, या वैयक्तिक लाभाच्या योजना या शेतकऱ्यापर्यंत मी पंचायत समिती सदस्य असताना पोहोचवल्या. आवर्जून त्यांनी आपल्यापर्यंत प्रचार करावा, केलेल्या कामाचा नक्कीच माणसापर्यंत सांगतात. आज सुंदरताई ठामपणे सांगते, प्रत्येक आपल्या बेड भागात जेवढे मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये जे एवढी सभा मंडप आहे तेवढे त्यांनी आणण्याचं काम मी आज सुंदरताई आपल्याला ठामपणे सांगते. तसेच त्यावर माझे पंचायत सदस्यांनी सांगावं, ह्या योजना मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या, ह्या एवढ्या वेळेला कामं केली शेतकऱ्यांसाठी, कोणतंही काम केलेलं दिसत नाही. आणि दादा 8 वर्ष झाले, दादा आपले कोणताही पदभार नाही, कोणताही 8 वर्षात कोणत्याही त्यांच्याकडे शासनाचं पद नव्हतं, तरी दादा वरच्या लेवलपर्यंत मंत्र्यांपर्यंत असेल काम पोहोचवण्याचं, मंत्र्यांच्या गोटातून काम काढण्याची पेक्षा दादांची युक्ती आहे. आपल्या बेड भागासाठी काय काम काढायचं, तरी वळसे पाटील साहेब आपले नेते होते, त्यांच्या मिटिंगला जाणे, त्यांच्यापर्यंत जाणे, त्यांच्यापर्यंत प्रश्न मांडणे हे दादाला चांगलं अवगत आहे. आणि आता तर काय तुम्ही काळजीच करू नका कामाबद्दल. दादा एकदा सदस्य झाले तर दादावर मुख्यमंत्री साहेबांचा हात, मुख्यमंत्री साहेबांचा आशीर्वाद हा दादावर राहणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आणि पालक आपले चंद्रकांतदादा पाटील असतील, राहुल कुमार असतील, आणि मुख्य म्हणजे सभापती राम शिंदे साहेब यांचा हात त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्या भागाला कोणतीही गुन्हे भागवू देणार नाही एवढा मी शब्द देतो. आणि माझ्या भागात मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो, मी 3 वर्ष झाले सरपंच आहे. माझ्या माग आदरणीय राजूदादा गावडे असतील, बापूसाहेब गावडे असतील, ही 2 माणसं जर आहे ना, त्यामुळेच माझ्या गावात एवढा विकास मी करू शकतो. आजपर्यंत प्रत्येक वाडीवर आम्ही थोडा वेळ काय 5-5, 20-20, 25-25 लाखाचा रस्ता असेल, प्रत्येक वस्तीला मी रस्ता देण्याचं काम 3 वर्षात केले. आणि पुढच्या 2 वर्ष राहिले आमच्या अजून, आणि दादा अजून 5 वर्ष आहे. पुढच्या 5 वर्षात दादा नक्कीच ते राहिलेलं काम पूर्ण करायचं आश्वासन दादाने मला दिलेलं आहे. तुमच्याही वाडीमध्ये मी सांगतो, दादा नक्कीच कोणताही विभाग रस्ता असेल तर ते काम मागे ठेवणार नाही, नक्कीच पूर्ण करण्याचं काम दादा करणार आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, येत्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून आमच्या राजूदादा असतील, आमच्या सुनीता ताई असतील, त्या दोघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा. धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या माळवडी गावाच्या सावता महाराजांच्या प्रांगणामध्ये आपण एकत्र आलेलो. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्याचे माझे आमदार आदरणीय मुकुटरावजी गावडे, कारखान्याचे संचालक सोपनरावजी भाकरे, टाकळ्याची ग्रामपंचायतीचे सदस्य श्री अशोकराव गावडे, माजी कवठीचे दाभोळचे माजी सरपंच बाळकृष्ण गड, विद्यमान सरपंच दत्ताशेठ जोरी, त्याचप्रमाणे माजी चेअरमन बाळासाहेब पदर आणि माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, सोसायटीचे चेअरमन आमचे खंडूशेठ जाधव आणि सन्माननीय सगळे व्यासपीठ वाणीचे सर्व मान्यवर बंधू भगिनी. खरं तर ही निवडणूक सामोरे जात असताना गेल्या 8-10 दिवसाचा सगळा जीवनपट तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी मी उमेदवारी गृहीत धरून चालत होतो. त्याचं कारण असं होतं की पक्षांतर्गत दुसरा कोणी स्पर्धक मला नव्हता, त्यामुळे माझी उमेदवारी ही श्रेष्ठीने कायम धरून मला कामाला लागण्याचे आदेश दिले. आणि ऐन उमेदवारी अर्ज भरायच्या आदल्या दिवशी सांगितलं की देता येणार नाही, आणि त्याचं नव्हतं झालं, तशी अवस्था आपली झाली. आता हे का नाकारलं त्यांनी, कशाबद्दल असं केलं याचा खुलासा भविष्यामध्ये होईल, पण आज तर का नाकारले याचं उत्तर आपल्याला पण मिळालेलं नाही. पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं
की तुम्ही सगळ्यांनी साहेबांना, आमच्या कुटुंबाला आधार दिला आणि एक उभं राहण्याची एक नवी ऊर्जा, उमेद तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छाच्या रूपाने मिळाली आणि लढाईचं ठरलं. भाजपमध्ये गेलो. आता मगाशी स्वप्नीलने सांगितलं कामाचं सगळं भाजप सारखा पक्ष आता 2029ला तालुका फेररचना होणार आहे. त्यावेळेस काय परिस्थिती राहील ती राहील, परंतु काम करण्याचं कसं आपल्याकडे आहे. फक्त नेते मंडळींचा आशीर्वाद असला तर कुठल्या कामातून मार्ग निघतो आणि ही सगळी मंडळी सत्तेवर आहे, सत्तेच्या प्रवाहात आहे. त्यामुळे आपल्याला कामाच्या बाबतीत मला असं वाटत नाही की कुठल्या अडचणी येतील. पण मित्र, समोर एकूण 4 उमेदवार आहेत, माझ्या विरोधात 3 उमेदवार आहेत. आता यांची सगळी पार्श्वभूमी पाहिली तर यांच्या डोक्यावर कोणाचा हात होता? त्या कवठे गाणामध्ये असणारा उमेदवार 2 वेळा पंचायत समिती लढला. पहिल्यांदा पंचायत समितीला संधी देताना साहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तशीच परिस्थिती आपल्या टाकळ्याची गाणात. इथलाही उमेदवार 15-20 वर्ष गावचा सरपंच राहिला. मागच्या वेळेस त्यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली त्यांच्या पत्नीला आणि आज त्यांनी नव्यानं आपल्या पुढे आव्हान केलं. मला सांगायचं एकच तात्पर्य की ही सगळी मंडळी साहेबांच्या तालमीत तयार झालेली, स्वर्गीय सोनभाऊ गावडे सरांच्या तालमीत तयार झाली आणि आज आपल्याला आव्हान देऊन पाहतात. पण त्यांना माझा एकच सवाल आहे की तुम्ही, लोकशाही आहे, तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोकांच्या समोर जात असताना तुम्ही तुमचे मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु नागरिकांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की ही दोघे ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांना एक तुम्ही आवर्जून विचारलं पाहिजे की तुम्ही सुद्धा सदस्य असताना सत्तेबरोबर होता. पंचायत समितीचा सदस्य हा 15,000 20,000 लोकांचा प्रतिनिधी आहे. तुम्ही सुद्धा सत्तेबरोबर होता, तुमचे नेते मंडळी सत्तेत होती आणि सत्तेत असल्यानंतर आज तुम्ही सांगताय की काम आम्ही करू, परंतु सत्तेत असताना तुम्ही एक काम सांगा कोणतं की ते ह्या गावासाठी आम्ही जीवाचं रान केलं, त्याचा पाठपुरावा केला आणि ते ह्या गावासाठी मंजूर करून आणलं. हा प्रश्न तुम्ही जरूर विचारला पाहिजे. मगाशी कोणीतरी बोललं की, मला वाटतं जयवंतराव बोलले की कामं होणारच होती, ते सरकारी कामं आणि म्हणून काय फरक पडतो आणि कुठे त्यांनी खिशातून केले, त्यांचं कामच ते. लोकप्रतिनिधी ज्यावेळेस नियुक्त केला जातो त्याचं पहिलं काम असतं की ज्या पदाच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती तो काम करतोय त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला शासनाच्या योजनाचा फायदा उपलब्ध करून देणं किंवा विकास कामांचा फायदा उपलब्ध करून देणं हे त्याचं पहिलं काम असतं. आणि ते काम करताना कसं बस वापरावं लागतं. असं घरात बसून तुमची कामं कुठली होणार नाही. तुम्हाला त्या ऑफिसमध्ये चक्रा मारावं लागतात, त्या साहेब लोकांची ओळखी करून घ्यावं लागतात, तुम्हाला ती सिस्टीम समजून घ्यावी लागते. किंवा MSCB मध्ये गेल्यानंतर तुम्ही म्हणले की आमच्या डीपीला व्होल्टेजच येत नाही. जर नवीन डीपी घ्यायची किंवा ऍडिशनल डीपी घ्यायची तर त्याला काय काय करावं लागतं या ऑफिस मध्ये गेल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का? तर आपण, मी सुरेशरावला मार्गदर्शन करू शकतो ना की आपण वायरमॅनला बोलू, जरा त्याचा लोड वाढवून टाकू, इथं कनेक्शन आहे त्याच्यामुळं वीज पुरवठा पूर्ण दाबाने होत नाही. मग ते आपण डीपी ऍडिशनल मंजूर करून घेतली, तिला निधी कमी पडतोय, तो मग जिल्हा नियोजन असेल किंवा इतर योजनेतून मंजूर केली, मग डीपी बसली आणि काम सुरू झालं. हे केव्हा होणार? तुम्ही ज्यावेळेस शासन दप्तरी जाणार तेव्हा माहिती होतं. म्हणजे विकासाच्या प्रत्येक कामाचा असेल की तिथं गेल्याशिवाय आणि आपलं कसं वापरल्याशिवाय ते होत नाही. परंतु आता हे टाके जे उमेदवार राहिले यांनी फक्त सांगावं की
MSCBचं चीफ इंजिनियरचं ऑफिस कुठे आहे, कोण अधिकारी आहे, कार्यकारी अभियंत्याचं ऑफिस कुठे आहे, किंवा जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम मध्ये कोण आहे, सार्वजनिक बांधकाम PWD मध्ये कोण आहे, याचा त्यांना काही घेणं देणं नाही. सकाळी उठायचं आणि लोकांमध्ये जायचं. मग कोणाचा लग्न असेल, दशक्रिया असेल, कोणाचा वाढदिवस असेल, कोणी असेल, इथपर्यंत ठीक आहे. शेवटी कार्यक्रम तर हे केलेच पाहिजे. आपल्या पण कोणीतरी जीवाभावाचं असतं. परंतु हे करत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भागातील ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण शासनाच्या माध्यमातून कुठल्या योजना राबवतो, हे सुद्धा त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे. हे सुद्धा त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. नुसतं भावनिक व्हायचं, गाळ्यात पडायचं, रडायचं, मुख घ्यायचं म्हणजे लगेच सगळं काही झालं का? तर असं नाही. मी जसं जन्मलो तसं साहेबांच्या पासून या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे. शेवटी साहेबांनी इतकी वर्ष समाजकारणामध्ये काम करत असताना लोकांचा जो विश्वास ठेवला, लोकांनी साहेबांवरती विश्वास ठेवला, हे उगच होत नाही. तर त्याला आपलं कर्तृत्व असावं लागतं आणि मग लोक आपल्या पाठीमागे येत असतात. आणि त्याच प्रेरणेनं मी आज समाजकारणामध्ये काम करत असताना निश्चितपणानं माझ्याकडे कुठलं पद नव्हतं, परंतु आपली असणारी राजकीय पार्श्वभूमी, आपल्या असणाऱ्या शब्दाला किंमत हे आपण समजून घेऊन समाजासाठी काम जर केलं तर निश्चितपणानं मला ते काम उभं करता आलं. तुमच्या विकास कामाचं काम असेल, तुमच्या वैयक्तिक कामं असतील किंवा इतर कामं असतील, या सगळ्या कामाचा आपण ज्यावेळेस पुढे एक पाऊल पुढे टाकून करायला निघतो तर लोक आपल्या बरोबर येतात, लोक आपल्या साथीला आवाज दिला तर बरोबर येतात. हे निश्चित मला जाणवलं. त्याच्यामुळे उद्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी जिल्हा परिषद सदस्य होईल, परंतु विकास कामांच्या बाबतीमध्ये मी कुठेही कमी पडणार नाही. मला साहेबांचं मार्गदर्शन आहे. घरामध्ये 10-15 वर्ष वहिनींनी जिल्हा परिषद सदस्य केले, याचं सगळं मार्गदर्शन मला राहणार आहे. आणि नुसतं या वाडीपुरतं नाही तर टाकळीपुरतं नाही तर या संपूर्ण जिल्हा परिषद गटासाठी जे जे करता येईल ते निश्चित भविष्यामध्ये मी करेल, अशी आपल्याला ग्वाही देत असताना आज मला आपल्याला सगळ्यांना दुसरी गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की या निवडणुकी पहिल्यांदा एवढी अटीतटीची ही निवडणूक होती, कारण याच्या अगोदरच्या सगळ्या निवडणुका या दुरंगी व्हायच्या. आता ही चौरंगी लढत होते. असू द्या, काय हरकत नाही. हे सगळ्यांना त्यांचं मत आजमू द्या, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की क्षणिक कुठल्या तरी प्रबोधनाला, कुठल्या तरी भावनेला बळी न पडता दूरदृष्टीनं आपला पुढचा विचार करून आपल्या भागासाठी, आपल्या गावासाठी विकासाच्या दृष्टीनं दूरवरती कोण काम करू शकेल का, आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये आपल्या भागाचाच नाही तर तालुक्यामध्ये सुद्धा नेतृत्व करताना आपल्याला कोणता नेता घडवायचा हे सुद्धा तुमच्या हातामध्ये. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही निश्चितपणानं जिल्हा परिषदेला मी उभा आहे आणि पंचायत समितीला आपल्या जामगावच्या बाळकृष्ण तात्यांच्या मिसेस सुनीता बाळकृष्ण कड, आम्ही दोघे आमच्या दोघांच्या कमळाच्या समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा, अशी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.